कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ, NDDB, मृदा आणि सिस्टिमा बायो यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या गोबर से समृद्धी बायोगॅस योजनेचा तिसरा टप्पा सुरू होत असून 2025-26 साठी 5000 नवीन बायोगॅस युनिट्स मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी दिली। गेल्या 2 टप्प्यांमध्ये 7200 कुटुंबांपर्यंत बायोगॅस पोहोचवला गेला असून 24,80,00,000 रुपयांचे अनुदान वितरित झाले आहे। या योजनेमुळे महिलांना स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध होऊन वार्षिक 15,000 ते 18,000 रुपयांची बचत होत आहे। नव्या टप्प्यात बायोगॅस युनिटमध्ये आधुनिक साधने आणि सेफ्टी फीचर्स जोडले गेले आहेत। अनुदानानंतर उत्पादकांना केवळ 9,366 रुपये भरणे आवश्यक राहील। ही योजना केवळ ऊर्जा निर्मिती नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले।